हिंसा करू नये हे खरं आहे, पण आज ही हिंसा केल्यानंतर पुढची इतकी हिंसा टळणार असेल तर मला आज ती केली पाहिजे असं धैर्य आहे कोणाकडे भारतात? बंगालमधल्या कम्युनिस्टांनी सुद्धा तिथली अर्थव्यवस्था किती बदलली? नाही फार बदलू शकली. गावोगाव मोदीचे तांदूळ आले, मोदीची डाळ आली, या लोकांच्याकडनं काही परिवर्तन व्हायचं नाही. एक्झिट पोल हे सगळे यावेळेला तोंडावर का पडले? याचं कारण आहे ते की दे वेर ॲक्टिव्ह इन दॅट कॅम्पेन ऑफ डिसइन्फॉर्मेशन. या समाजाला टप्प्याटप्प्याने वैज्ञानिकतेकडे न्यावंच लागेल. अंधश्रद्धांच्या आहारी जाणं म्हणजे अध्यात्म नव्हे. 1% विचार करणारे लोक असतात, त्यांना कृतिशील बनवणं हा माझा आयुष्यभराचा कॅम्पेन आहे. सर, तुम्ही विचाराचं महत्त्व या मुद्द्यावरती जो संघाचा दोष म्हणून पॉइंट आउट करतायत, तसं असूनही इन्फ्लुएन्स, वाढता इन्फ्लुएन्स आणि पसरणं हे तर दिसतंय क्लिअर कट समाजात, राजकारणात, सगळीकडं. या उलट डावा विचार ज्याला म्हणजे ज्याच्यामध्ये अगदी कम्युनिझम पासून समाजवादापर्यंत आलं, त्याच्यात आर्थिक विचार आहेत, कल्पना आहेत, भारावून जाणाऱ्या कल्पना आहेत, पण तरी सुद्धा ते कुठं आहेत मग आता? त्यांचा ऱ्हास झाला असं वाटत नाही? अहो, तेही हिंदूच आहेत सगळे, हे लक्षात घ्या. तेही भारतीय आहेत, हिंदू शब्द सोडून द्या. त्यामुळे त्यांनाही निर्भय विचार हा एका मर्यादेनंतर नको असतो. सगळ्या पक्षांच्या जशी घराणेशाही आली आहे, आता घराणेशाहीचा आरोप कोणी कोणावर करू शकणार नाही. आपल्याकडले त्या अर्थाने परिवर्तनवादी पक्ष यांची सोशॉलॉजी ही भारतीयच राहिली. पूर्ण रॅडिकल बदल घडवण्याची हिंमत आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडला कम्युनिस्ट सुद्धा ज्या अर्थाने लेनिनचे अनुयायी कम्युनिस्ट होते ना, की ज्यांनी हिंसेचं एक शास्त्र बनवायचा प्रयत्न करून पाहिला. मी सध्या मॅक्झिम गोर्कीची आई ही कादंबरी पुन्हा वाचतोय. त्याच्यामध्ये चर्चा आहेत की बरोबर हिंसा करू नये हे खरं आहे, पण आज ही हिंसा केल्यानंतर पुढची इतकी हिंसा टळणार असेल तर मला आज ती केली पाहिजे असं धैर्य आहे कोणाकडे भारतात? किंवा आणि हे अमेरिका आणि रशिया दोघांनाही दिसतं बघ, दोघांच्यामध्ये कॉमन आहे बघा, की ते दहशतवाद्यांशी नाही म्हणजे नाही चर्चा करत. आपली 2-4 माणसं मेली तरी काही डगमगत नाही, पण चर्चा नाही करणार. नंतर त्यांच्या देशात घुसून त्यांचा निपात करतील, जे ओसामा बिन लादेनचं केलं. प्रश्न असा आहे, ते आयडिओलॉजीतलं धैर्य भारतामधल्या कम्युनिस्टांच्याकडेही नव्हतं. फक्त त्यांनी कबूल केलं नाही कधी. समाजवादी तर पहिल्यापासूनच आम्ही एकत्र श्रमदान करू, मग सरकार तुम्हाला कशाला विरोध करेल? रस्ता करणं, कालवा करणं हे खरं म्हणजे सरकारचं काम आहे. सरकारने नाही केलं तर आम्हीच करू. सरकारकडे आनंदाने करा, आमचीच कामं तुम्ही करताय. किंवा बंगालमधल्या कम्युनिस्टांनी तिथली अर्थव्यवस्था किती बदलली? नाही फार बदलू शकले. तर विचाराचं महत्त्व एक, आणि विचाराप्रमाणे जे ठरेल ते अत्यंत निग्रहपूर्वक कठोरपणे राबवायची हिंमत, हे पॉलिटिकल विल कुठे आहे आपल्या समाजात? त्यामुळे आपल्याकडले परिवर्तनवादीही डायल्यूटच आहेत आणि परंपरावादीही डायल्यूटच आहेत. तुम्हाला सर्वाधिक आवडलेली आयडिओलॉजी कुठली, किंवा प्रत्येक आयडिओलॉजीतलं तुम्हाला काय पटलं गेल्या 50 वर्षात इव्हॉल्व्ह होताना? त्याला तुम्ही मला एक एक आयडिओलॉजी सांगा, त्याप्रमाणे सांगतो. उजवे विचार, हिंदुत्ववाद, त्यांच्या संघटना, यांचं काही नाही पटलं. यांचे फक्त टिकून राहण्याची चिवटपणा, शेतकरी संघटना, हेच भीक नको हवे घामाचे दाम, ह्या सूत्रासाठी मी शेतकरी संघटनेत आहे. आम्ही आज गरीब आहोत, उद्या गरीब राहू इच्छित नाही, पण आम्ही भीक मागणार नाही. आमच्या कॉन्ट्रीब्युशनचा आम्हाला मोबदला मिळाला पाहिजे. भांडवलवाद, भांडवलवाद, ॲडॅप्टेबिलिटी. भांडवलशाही जितक्या चटकन जुळवून घेते बदलत्या परिस्थितीशी, तितकं कोणीच घेत नाही, म्हणून तर ते टिकून राहतात.
समाजवाद. समाज बदलता येईल हा विश्वास. हे आपल्याला असं पाठीमागनं आलं ओझं, हे आम्ही दुरुस्त करू, हे आम्ही बदलू. म्हणजे समाजवाद हा मूळ मार्क्सवादातनं येतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मार्क्सचं जे स्टेटमेंट आहे, दी पॉईंट इज टू चेंज इट. तर हे मानवनिर्मित प्रश्न आहेत आणि ते माणसं सोडवू शकतील हे नक्कीच. आणि त्याच्यावरच अजूनही कम्युनिस्ट विचारसरणीचं अपील कमी होत नाही, याचं ते मुख्य कारण आहे. वेलफेअर स्टेट ही पुन्हा त्याला आयडिओलॉजी म्हणायची पद्धत नाही आहे, पण ते ॲडॅप्टेबिलिटीचंच उदाहरण आहे की समाजामधले आर्थिक तफावतीचा जो प्रश्न आहे तेव्हा एका मर्यादेपर्यंत तो सरकार सोडवेल. तर असं, आणि म्हणून आता 21व्या शतकाची एक वेगळी आयडिओलॉजी मी मांडायचा प्रयत्न करत असतो की काय झालं, आयडिओलॉजीनी 20वं शतक सगळं डॉमिनेट केलं. मग त्याच्यातनं नॅशनॅलिझम आणि इंटरनॅशनॅलिझम असे दोन प्रकार आले. आणि आयडिओलॉजीबद्दल पुन्हा एक पोथीनिष्ठा निर्माण झाली. तर ती पोथीनिष्ठा थोडीशी बाजूला ठेवून, पोथीनिष्ठा नाही पण आयडिओलॉजी समजून घेणं, याचा अर्थ लिबरलिझम. आणि मी त्याला उदारमतवादामधला जो उदार शब्द आहे ना, याचा अर्थ वेगळा केला पाहिजे. उदारमतवादाचा अर्थ सगळे मतप्रवाह समजून घेणारा असा केला पाहिजे. समजून घेणारा म्हणतोय म्हणजे, आणि अभ्यास करून समजून घेणारा. मग तुझंही थोडं बरोबर आहे, तुझंही थोडं बरोबर आहे, यांनी नाही, तुझं हे चूक आहे, हेही उदारमतवादी लोकांना कळलं पाहिजे. पण आय एम थिंकिंग ऑफ ए न्यू आयडिओलॉजी फॉर दी 21st सेंचुरी, रॅडिकल लिबरलिझम. आता रॅडिकल लिबरल नावाची अमेरिकेत एक छोटी चळवळ आहे, त्याच्याशी माझा काही संबंध नाही, हेही इथे सांगितलं पाहिजे. पण रॅडिकल लिबरलिझम याचा अर्थ असा की कृतिशील उदारमतवाद. मगाशी जे मी म्हटलं, तुम्ही अभ्यास करता आणि तो पुस्तकात ठेवता, ती पुस्तकं लायब्ररीत जातात आणि कधीतरी पुढला PhDचा विद्यार्थी येतो तेव्हा ती पुस्तकं उघडली जातात. त्याच्याऐवजी अभ्यास करून येणारी उत्तरं थेट समाजापुढे मांडायची कमिटमेंट, याला मी कृतिशील उदारमतवाद म्हणतो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक आयडिओलॉजीचं एखादं मूल्य किंवा एखादं तत्त्व हे स्वीकारावं लागतंच. कारण ह्या सगळ्या आयडिओलॉजीमध्ये काहीच तथ्यांश नसताना तर या टिकल्याच नसत्या. पण काही तथ्यांश असेल तेच टिकून राहतं. फक्त तो तथ्यांश तुम्ही जर मोकळ्या मनाने आणि डोळे उघडे ठेवून स्वीकारला पाहिजे. त्याच्याऐवजी आयडिओलॉजीच्या बाबतीतच पुन्हा एक पोथीनिष्ठा तयार होते. आणि त्याच्यात पुन्हा संघवाल्यांची गंमत आहे, त्यांनी लेखी आयडिओलॉजी मांडलेलीच नाही आहे. त्यामुळे ती आयडिओलॉजी आहेही असंही म्हणू शकतात, नाही असंही त्यांच्यावर आरोप करता येतो. तसं नाही चालणार. तुम्हाला मगाशी जे मी म्हटलं की सगळा समाज एका लेवलला आलाच पाहिजे भौतिकदृष्ट्या. भौतिकाची काळजी मिटल्यानंतर पुढचे म्हणजे बेस, इन्फ्रास्ट्रक्चर, सुपरस्ट्रक्चर. ते इन्फ्रास्ट्रक्चरच्या मदतीने बेस हा एक सगळ्यांना कॉमन बेस तयार करावा लागेल. आणि मग सुपरस्ट्रक्चरचे प्रश्न येतील की संस्कृती कशाला म्हणायचं, सुसंस्कृत कोणाला म्हणायचं, सौहार्दपूर्ण जीवन म्हणजे काय, नंतर त्याच्याही वरचे प्रश्न. हे उपाशी लोकांना सांगायचे मुद्दे नाही आहेत. हे ज्यांनी स्वाभिमानपूर्वक कष्ट करून आपलं पोट भरलं आहे. पण आता गावोगाव मोदीचे तांदूळ आले, मोदीची डाळ आली, या लोकांच्याकडनं काही परिवर्तन व्हायचं नाही. तर या पद्धतीने माझं म्हणणं असं की कृतिशील उदारमतवादी आयडिओलॉजीची पोथीनिष्ठा म्हणजे काय, तेव्हा बदल कठीण जातो. की आजपर्यंत आपण या पद्धतीने केलं, आता वेगळी परिस्थिती निर्माण झाली तर तिथे ती आयडिओलॉजी आडवी येते. याच्याकरता ती लिबरल असली पाहिजे.
लिबरल शब्द कोणाला आवडत नसेल तर ती लवचिक असली पाहिजे, फ्लेक्झिबल असली पाहिजे, पण आयडिओलॉजीची गरज राहणार. पण आयडिओलॉजी विषयी बोललो, तुम्ही खूप वैचारिक काम करत राहिलात, चळवळी करत राहिलात, लिहित राहिलात, पण या सगळ्यात साहित्य, संस्कृती या सगळ्याविषयी तुम्ही लिहित होता, बोलता वेगवेगळ्या ठिकाणी. तर या 50 वर्षामध्ये ॲक्टिव्ह लाईफमधल्या आणि काय साहित्य संस्कृतीचं महत्त्व आहे तुमच्या मते? नाही, साहित्य संस्कृतीचं महत्त्व या 50 वर्षाचं असं नाही, ते कायमच राहतं. पण ते जनरिक काय आहे? साहित्याचा उद्देश काय आहे त्याच्यावर ते अवलंबून राहील. साहित्याचा उद्देश मनोरंजन करणं असलं तर त्याचा परिणाम तेवढाच होईल. पण ते मनोरंजन सुद्धा बटबटीत पद्धतीने करायचं का सुसंस्कृत पद्धतीने करायचं असा वैचारिक मुद्दा तिथे निर्माण होईल. तर ही जी आपली परंपरेने चालत आलेली भूमिका आहे, पुराण श्रवण हे कशाकरता करायचं? पुराण केव्हा सांगायचे देवळात? रात्रीच का सांगायचे? मूळ साहित्य ते होतं. जेवण झाल्यावर ऐकायचं आहे. जेवण झाल्यानंतर झोप येईपर्यंत पुराणिक बुवा जर तसे प्रभावी असले तर पुराण ऐकता ऐकताही झोप येत असेल. साहित्याकडे आपण गंभीरपणे पाहतो का? आपण म्हणजे सगळा समाज. का साहित्य एक मनोरंजनाचं साधन आहे, अजूनही मनोरंजनाचं साधन आहे असंच म्हटलं जातं, असं मानलं जातं. आणि ते सगळ्या माध्यमांचं आहे आपल्या. म्हणजे चित्रपटाचं तसंच आहे, नाटकाचं तसंच आहे. आता हे परवा मी जे नाटक पाहिलं ना, तर त्याचा जो पुन्हा ऑडियन्स आहे तो ती खंत घरी घेऊन नाही जाणार. त्या नाटकाची खंत अशी की इंटेलेक्च्युअलनी आयुष्यभरात कधी भूमिका घेतली नाही, विच इज अ फॅक्ट आपल्या देशाच्या, आपल्या समाजाच्या बाबतीत. पण तो पुन्हा 2 घटका किती छान दाखवले. अरे खंत छान दाखवता येते. आता ही बुर्जवा गेम आहे की कलात्मक विचार करा. त्यांनी काय सांगितलं हे बघू नका, कसं सांगितलंय ते बघा. त्या दृष्टीने मी लेनिनला मानतो. लेनिनने असं सांगितलं आणि त्याचा विपर्यास झाला की हे आम्ही एक नवीन यंत्र उभं करतोय रशियामध्ये, ज्याच्यामध्ये सगळ्या माणसांना काम आहे आणि सगळ्या माणसांचं श्रेय पण त्याच्यात आहे. श्रमही तिथेच आहे आणि श्रेय पण त्याच्यात आहे. आणि त्याच्यामध्ये साहित्यिक आणि कलावंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावायची आहे. आणि त्यांनी कॉग अँड स्क्रू हे शब्द वापरायला नको होते. लगेच जगभर बोंबाबोंब सुरू झाली की साहित्यिकांना हा नटबोल्टसारखं समजतो काय, ते तर सरस्वतीचे लाडके वगैरे. त्यामुळे ती जाणीव फार कमी आहे. ती जाणीव थोडीशी ज्यावेळेला दलित साहित्य सुरुवातीला आलं, पण नंतर दलित साहित्य म्हणजे तीच जाणीव पुन्हा व्यक्त करणं आणि त्याच कविता पुन्हा पुन्हा ऐकवत राहणं. त्यामुळे वेदर वी लुक ॲट दिस सुपरस्ट्रक्चर, म्हणजे साहित्य असेल, नाट्य असेल, माध्यमं असतील, चित्रपट असेल, या सगळ्याकडे तुम्ही कर्मणूक म्हणून जोपर्यंत पाहताय त्यांनी मनोरंजन केलंच पाहिजे. म्हणजे रिकाम्या हॉलसमोर हे सादर करावं असं नाही आहे माझं म्हणणं, पण तरीसुद्धा त्याच्यामधनं काहीतरी समाज परिवर्तनाचा संदेश हा दिला पाहिजे. तर भानगड अशी आहे, 1-2 पुस्तकं लिहिणारा लेखकसुद्धा मला ऐकवतो की मी तटस्थपणे या सगळ्याकडे बघतोय. तुम्ही मनातल्या मनात त्याला सणसणीत शिवी देतो की तू लिहिताना तटस्थपणे लिही. वर्ड्सवर्थचं जे वाक्य आहे, पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी, असं वर्ड्सवर्थ म्हणतो की अनावर भावनांचा उत्स्फूर्त आवेग तो शांतपणाने आठवून शब्दरूप केलेला म्हणजे कविता. पण तुम्हाला अनावर भावनांचा उत्स्फूर्त आवेग ज्या वेळेला कुठे असेल तिथे तुम्ही तटस्थपणे बघत बसलात, काय अनुभव मिळेल? आणि मग त्या अनुभवावरनं तुम्ही जे लिहाल त्याच्यातनं समाजापुढे काय संदेश जाईल? आणि तो जो पोकळ निघाला, मग समाजाने तुमच्याकडे करमणुकीचं साधन म्हणून का पाहू नये?
याचा अर्थ या सगळ्या लेखक कवींनी लगेच चळवळीत सामील व्हावं असं नाही आहे. मागे एकदा शेतकरी संघटनेच्या सभेतच मी सांगितलं होतं की बाबांनो तुम्ही नका येऊ आमच्यात, आमच्या डोक्याला पुरेसा ताप आहे आमची संघटना चालवताना, तुम्ही आलात तर तो ताप कमी होणार नाही, वाढेल. पण तुम्ही यू शुड कनेक्ट. तो कनेक्ट मला दिसत नाही. मग काय होतं, कोणाचं तरी दुःख मी उसणं घेतो, कोणाची तरी समस्या मी उसणी घेतो, मग मी वर्तमानपत्रातल्या काही बातम्या किंवा लेख आणि त्याच्यातले काही 2-4 कार्यकर्ते यांच्याशी बोलतो. मग मी म्हणतो आता रंगवतो. हे खरं नाही. मी इतकं कमी का लिहिलं त्याचं एक कारण ते की जे मी अनुभवलं नाही ते मी खरंच काही लिहिलेलं नाही, अजूनही लिहिलं नाही. सुरुवातीला लिहिल्या त्या फिक्शन ज्याला आपण म्हणतो तशा कथा 1-2 लघु कादंबऱ्या लिहिल्या त्या. पण माझं असं लक्षात आलं याच्यात माझा जीवच नाही आहे, माझा अनुभवच नाही आहे. आणि अनुभव जर तुम्ही उसने घेऊन मला समजले म्हणून आणि मग पुन्हा तंत्राचे सगळे नाटकं तुम्ही उभी केली, तो बदल अजून तरी झालेला दिसत नाही. सर तुम्ही माध्यमांच्यात ऍक्टिव्हली काम केलं, जर्नलिझम केलं, जर्नलिझमच्या मुलांना माझं शिकवत राहिला. पुस्तकच येते पुढल्या इंडियन सोमवारी. एक्सप्रेसच्या साधनाच्या दिवाळी अंकात तुम्ही यावेळी लिहिलेलं. मीडिया किती मॅटर करतो, पूर्वी किती करायचा, आज किती करतो? अगेन मीडिया डज मॅटर, पण मीडियाला आयडिओलॉजी आहे का? माझं म्हणणं तुम्ही ह्या डिफाईन्ड आयडिओलॉजी सोडून द्या. मीडियाची म्हणून एक आयडिओलॉजी आहे की आम्ही, म्हणजे साधं उदाहरण सांगतो, मीडियाचं काम काय आहे? इन्फॉर्मेशन ही जास्तीत जास्त अपिलिंग पद्धतीने ऑथेंटिक इन्फॉर्मेशन पोचवणं हे मीडियाचं काम आहे. एवढं तरी करावं. मिसइन्फॉर्मेशन आणि डिसइन्फॉर्मेशन हे जर मीडिया करत असेल, आणि ही सुरुवात कुठून होते तर मिसइन्फॉर्मेशन मनुष्य स्वभावातनं सुरू होते की इतक्या काटेकोरपणे माणसं गोष्टी लक्षात ठेवत नाही. पण आता तो भाग संपलेला आहे. पण डिसइन्फॉर्मेशन म्हणजे विपरीत माहिती, मुद्दाम पसरवलेली चुकीची किंवा खोटी माहिती, याच्यामध्ये मीडिया फार पुढे गेला आहे आपलं, आणि त्याने आवरलं पाहिजे. म्हणजे हे संबंध गेल्या 10 वर्षात सगळ्यात मोठं नुकसान मीडियाचं झालेलं आहे. म्हणजे मीडियातल्या काही लोकांचं तरी नक्की झालेलं आहे की त्यांनी राज्यकर्त्यांना इतकं उचलून धरलं, आणि म्हणून सगळे ओपिनियन, एक्झिट पोल हे सगळे यावेळेला तोंडावर का पडले? याचं कारण आहे ते की दे वेअर ॲक्टिव्ह इन दॅट कॅम्पेन ऑफ डिसइन्फॉर्मेशन. आणि मग भस्मासुरासारखं त्या डिसइन्फॉर्मेशनवरनं त्यांनी ते एक्झिट पोल केल्यामुळे ते त्याला बळी पडले. त्यामुळे मीडियाला मी तर गेल्या आता 40 वर्ष रानडे इन्स्टिट्यूटला शिकवतो. मी नेहमीच भारतीय माध्यमांच्या बाबतीत असं म्हणतो की आमच्याकडे संधी आहे मीडियाला खूप मोठी. टेक्नॉलॉजी आहे आता सुदैवाने. गेल्या 20 वर्षात टेक्नॉलॉजी इतकी आलेली आहे मीडियामध्ये की मला माझ्या वेळचे दिवस हे म्हणजे अश्मयुगीन दिवस वाटतात. सो देर इज ऑपॉर्च्युनिटी, देर इज टेक्नॉलॉजी. पण मॅच्युरिटी आहे का? ही वैचारिक मॅच्युरिटी ती कमी दिसते मला. अगदीच नाही असं नाही, पण कमी दिसते. त्याच्या उलट मीडियाच्या रॅझल डॅझल म्हणजे दृश्य भाग, त्याच्या आकर्षकतेकडे जास्त लक्ष पुरवलं जातं आहे. म्हणजे साधे स्पेशल सप्लिमेंट्स बघा ना तुम्ही, ते कंटेंटपेक्षा तो दिसेल कसा कंटेंट. मग ते आता तर नावच असतं सप्तरंग वगैरे कुठल्याच वर्तमानपत्राच्या, तर ते रंग विचारांचे नसतात किंवा आशयाचे नसतात, ते रंग दिखाऊ रंग असतात. इथे मीडियाला काहीतरी जाग आणण्याची गरज आहे. हा भाग मी माझ्या नव्या पुस्तकात काही प्रमाणात लिहिलेला आहे. तुम्ही खऱ्या अर्थानं तरुण लोकांशी टचमध्ये असता, ॲक्टिव्हली टचमध्ये असता, तरुण दिसता, वाटता आणि आहात. तर आता जरी
क्लिशे प्रश्न वाटला तरी काय दिसतं मग आजच्या तरुणांच्यात? तुमच्या वेळेची पॅशन आहे का का आता खूप इन्फॉर्मेशननं घोळ झालाय, मीडियानं टेक्नॉलॉजीनं घोळ झालाय, काय दिसतं? पॅशन आहे, पॅशनचे विषय बदलले. आमचं काय झालं म्हणजे विशेषतः माझ्या पिढीचं, माझी स्वातंत्र्यानंतरची पहिली पिढी, त्यामुळे खरं खोटं सोडून द्या, पण आम्ही हा देश इथपर्यंत आणला, आता तुम्हाला तो पुढे न्यायचा आहे, या वातावरणात आम्ही वाढलो. आणि त्याच्यात पुन्हा संघासारखी संस्था असेल, राष्ट्रसेवा दलासारखी संस्था असेल, या दोन्हीशी माझा संबंध होता. सेवा दलाशी थोडा दुरून होता, पण एका स्ट्रॉंग पेट्रिऑटिक वातावरणात आम्ही वाढलो. आणि माझ्यासारख्या समोर कायम तो संघर्ष असायचा. घरचे मला घरी कोंडून ठेवायला बघायचे आणि या संघटना म्हणायच्या तू ये आणि हे जे आम्ही काम करतो त्याच्यात सहभागी हो. आता तसं करत करत साधारणपणे या पद्धतीची कामं की माणसं गोळा करायची, संघटित करायची, त्यांना एक विचार द्यायचा, त्यांच्यामध्ये एक भावनिक बॉन्ड निर्माण करायचा, त्या पद्धतीने आताचे तरुण नाही वागणार. मी तरुणांच्यामध्ये इतका मिसळू शकतो याचं कारण मी कोणालाही माझं काम सांगत नाही. मी त्या व्यक्तीला विचारतो तुला काय व्हायचं आहे. मला कोणीच व्हायचं नाही असं जर कोणी म्हटलं मी त्या हाकलून देतो. पण ज्याला काहीतरी बनायचं आहे त्याला मी विचारतो की तुला काय व्हायचं आहे आणि त्याच्यात मी काय करू शकतो. मी अमुक करतोय आणि त्याच्यात तू ये, हे माझ्या आधीच्या पिढीची स्टाईल होती. आणि त्याच्यात तू ये आणि स्वतःला विसरून जा, ही एक स्टाईल होती. आणि त्याच्यात तू ये आणि कामही वाढव आणि तूही वाढ, अशी दुसरी स्टाईल होती. आता माझा अप्रोच असा असतो की तुला काय व्हायचं, या एवढ्या संधी आहेत, एवढं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आम्हाला नाही त्या इतक्या सोयी उपलब्ध आहेत, तर तुला जर पुन्हा एवढेच म्हणजे आधी काय म्हणायचं डिग्री, मग नोकरी, मग छोकरी आणि मग संपलं, एवढंच करायचं असेल तर माझ्याकडे तुला जागा नाही, माझा वेळ घेऊ नको, तुला काय करायचं ते कर. पण याच्या व्यतिरिक्त हे कर तू, त्याच्याबद्दल माझी हरकत नाही. आमचा सावरकरी बाणा नाही की मी एक यज्ञकुंड पेटवले त्याच्यात माझ्यासकट सगळ्यांनी उड्या घेऊया, अजिबात नाही. लाईफ शुड बी ए फेस्टिवल. आयुष्यातनं आनंद मिळाला पाहिजे. मग तुला आनंद कसा मिळवायचा आहे, तर ती अपील्स जी आहेत त्याच्यामध्ये सोशल ओरिएंटेशन मला कमी दिसतं, मला वैयक्तिक ओरिएंटेशन जास्त दिसतं. पण वैयक्तिक ओरिएंटेशन नाकारायचं काहीच कारण नाही. फक्त सुसंस्कृतपणाची अट घातली पाहिजे. ती गलिच्छ असू नये, बटबटीत असू नये, वखवखल्यासारखं असू नये, ते संयमाने असावं. एन्जॉय करायला काही हरकत नाही. पण हा परवा ॲक्सिडेंट झाला, दॅट इज नॉट एन्जॉयमेंट. तो एन्जॉयमेंट शब्दाचा अपमान आहे. तर या पद्धतीने तरुण पिढी विचार करते. पण मी असं म्हणतो की सुसंस्कृत पद्धतीने समाजात जगणाऱ्या स्वतंत्र तरुण तरुणींची संख्या वाढली तर ते काय समाजाचं नुकसान नाही आहे. पण त्यांच्याशी तुम्ही टचमध्ये राहिलं पाहिजे. त्यांनी पुन्हा आमच्यासारखंच आम्ही जी संघामध्ये गाणी म्हणायचो ना की उपाशी राहू, आम्ही बलिदान करू, काही गरज नव्हती, ती म्हणायची गरज नव्हती. आणि बलिदान केलं असतं तर आता 75वा वाढदिवस कसा काय बघितला असता मी. त्यामुळे ते अव्यवहार्य होतं. पण तसंच मी पूर्णपणे माझा एवढूसा कोर्स तयार करेन आणि तिथे समाजाने येता कामा नये, हे बरोबर नाही, हे मी लोकांना सांगत असतो. शेवटचा प्रश्न, आत्ता जशा तुम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी केल्यात, वेगवेगळ्या पद्धतीनं केल्यात, लिखाण असेल, ॲक्टिव्हिजम असेल, आत्ता इमिजिएट पुढचे 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष जो काही तुम्ही पकडाल तो कोणत्या प्रश्नावर, कोणत्या मुद्द्यावर आणि कसं काम करायला आवडेल, नव्यानं काय करायचं असेल तर? एक, मी ज्या क्लासमधनं येतो त्याच्याबद्दल मी बोलतो. आत्तापर्यंत मला अजून ते जमत नाही आहे. पण हे जे 1% विचार करणारे लोक असतात त्यांना कृतिशील बनवणं हा माझा आयुष्यभराचा कॅम्पेन आहे.
तो मला चालू ठेवलाच पाहिजे. दुसरं, ती कृती ही वैयक्तिक आयुष्याची श्रीमंती वाढवणारी नसावी, असायला हरकत नाही, पण त्याच वेळेला समूहाचा आयुष्याची श्रीमंती वाढवणारी असावी. 2, समूहाचा श्रीमंती वाढवणारी जर कृती असेल तर ती आर्थिक तफावत कमी करणारी असावी. हे 3, म्हणजे इगॅलिटेरियन सोसायटी, नॉट ए सोसायटी ऑफ इक्वल्स, विच इज इम्पॉसिबल. चौथा प्रश्न असा की आपल्या समाजाला जो हा अवैज्ञानिक गोष्टींचा विळखा पडला आहे, म्हणजे तुमचा इस्रोचा सायंटिस्टसुद्धा सकाळी कपाळाला भस्म लावून येतो किंवा कसला तरी गंधाचा वगैरे टिळा असतो. तर या समाजाला टप्प्याटप्प्याने वैज्ञानिकतेकडे न्यावंच लागेल. अंधश्रद्धांच्या आहारी जाणं म्हणजे अध्यात्म नव्हे, हे या समाजाला सांगत राहणं. याला इंग्लिशमध्ये ऑब्स्क्युरॅन्टिझम म्हणतात, की ज्या गोष्टी खरं म्हणजे चुकीच्या आहेत म्हणून ज्यांचं स्पष्टीकरण देता येत नाही त्या करत राहणं, याला जर श्रद्धा म्हणत असेल समाज तर ते दुरुस्त करायला लागेल. आणि 5वं, जे पुन्हा मी आयुष्यभर करत आलो, की कमीत कमी खोटं बोलून लोकप्रिय होता आलं पाहिजे. त्या मनाने मी अगदीच लोकप्रिय नाही असं नसावं, पण लोकप्रिय होण्यासाठी खोटंच बोललं पाहिजे असं काही नाही. म्हणजे ती संस्कृत एक श्लोक आहे 5 जुना, की तो एक पंडित आला आणि राजाच्या दरबारात उभं राहून त्यांनी सांगितलं, सुलभा पुरुषा राजन सततम प्रियवादिना. राजा, तुला हवं तसं बोलणारे वाटेल तेवढे लोक सतत मिळतील किंवा सतत तसं बोलणारे लोक मिळतील. अप्रियस्य पथ्यस्य वक्ता श्रोताचं दुर्लभा, की अप्रिय आहे पण हितकारक आहे असं सांगणाराही दुर्मिळ असतो, ऐकणाराही दुर्मिळ असतो. तर तो माणूस मी असेल, पण ते मला अप्रियच केलं पाहिजे का, हा विचार मी करेन. ते प्रिय कसं करता येईल. शरद जोशींशी माझं एकदा चर्चा चालली होती. ते म्हणले हे बरोबर आहे पण हे करणं शक्य नाही. म्हणलं का. तर शरद जोशींचं इंग्लिश आपलं संस्कृत चांगलं होतं आणि संस्कृतमध्ये बोललेलं समजेल असे 2-4 माणसं होतो आम्ही संघटनेत. तर ते मला म्हणले, यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम ना करणीयम ना आचरणीयम. आमच्या प्रबोधिनीमध्ये ही स्लोगन होती. मी बरेच वर्ष याचा विचार केला, मग मला त्याचं उत्तर सापडलं. यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम सौम्यम कृत्वा. ते टोन डाऊन करा. ते अगदी तुम्हाला चीप करायची गरज नाही किंवा डायल्यूट करायची गरज नाही, पण इतक्या आक्रमकतेने आणि इतका त्याचे उपहास उपरोध आणून करायचीही गरज नाही. सौम्यम कृत्वा आचरणीयम. आज लोकांना पटणार नाही, पण मी जे करतोय ते लोकांच्या फायद्याचं आहे, हा मला जर आत्मविश्वास असेल तर आज जे शुद्ध पण लोकविरुद्ध वाटतं ते जर तुम्ही, म्हणजे होमिओपॅथीचं तंत्र थोडक्यात, ते तुम्ही जर डायल्यूट करून त्याच्यातला मूळ भाग कायम ठेवून ते सुसह्य केलं, करायला खूप काम आहे. मी तरी त्या मूडमध्ये आहे. आणि हे जे आपण लोकशाही म्हणतो, निर्धार्मिकता म्हणतो, सर्वधर्म समभाव, हा सेक्युलरिझमचा चुकीचा अर्थ आहे. पण 150 कोटी भारतात तो अर्थ घेतला जातो, त्यामुळे ऑक्सफोर्ड डिक्शनरीने तो स्वीकारला आहे अर्थ नाईलाजाने. धर्माचं राजकीय जीवनात स्थान नसावं असा स्पष्ट अर्थ आहे. तो लोकशाही असेल, निर्धार्मिकता असेल, त्याच्यानंतर कमीत कमी आर्थिक तफावतीचं नियोजन असेल. प्रायोरिटी त्याच आहेत, कारण प्रश्न तेच आहेत. प्रश्न आपण न सोडवल्यामुळे आपल्या प्रायोरिटीज अजून बदललेल्या नाहीत. किंबहुना हे लोकशाही टिकवली आपण, आणि मी सुरुवातीला म्हटलं तसं लोकशाही
ही इतक्या वेळा समाजाला कडेलोटापासून परत आणते. हे जसं आपलं यश आहे तसं आपली लोकशाही अजून तेच मुद्दे तेच प्रश्न घेऊन बसली आहे. हे आपलं अपयश आहे. तर यशाला 100 बाब असतात, अपयश अनाथ असतं. तर हे अपयश बोथट करावं असे प्रयत्न मी काय सगळ्यांनीच केले पाहिजेत. एक टेक अवे सांगायचा झाला सगळ्या तुमच्या कामाचा, अनुभवाचा, संचिताचा, तर तो एक सर्वोच्च टेक अवे काय असेल की हे कळलं मला? बुद्धिवंतांना कृतिशील होणं शक्य आहे, त्यांनी झालं पाहिजे. अभ्यास हा माझ्या आयुष्यात तुम्हाला असं दिसेल, मी 5 वर्ष अभ्यास करतो, 5 वर्ष ॲक्टिव्हिस्ट असतो. याचा अर्थच असा की त्या अभ्यासातनं मला जे मिळालं ते मी समाजापुढे घेऊन जातो. माझं सगळं लिखाणही तसंच आहे. हे शक्य आहे. हस्तिदंती मनोरा तर नाहीच आहे तुमचा, पण कशाला मनोऱ्यात राहायचं? त्याच्यात काय मजा एकट्याने तिथे बसण्यात. आणि त्याहीपेक्षा जितका तुमचा जीवनाचा अनुभवाचा म्हणजे क्वांटिटी वाढत जाईल तितकी तुमची क्वालिटी वाढते. मी असं कधीच म्हणत नाही हा माझा विषय काय, ह्याच्यातलं मला काय समजतं, कधीच नाही म्हणत. मी म्हणतो एवढं मला याच्याबद्दल माहिती आहे, त्याच्यात जर जास्त सांगणारा माणूस मिळाला तर मी ऐकून घेईन. आणि ते माझ्या आयुष्यात कॉन्ट्रीब्युशन होईल म्हणून घेतो मी. आणि आयुष्यात जर सतत काहीतरी भर पडत असेल तर आनंदच होणार, दुःख कशाला होईल असं मला वाटतं. की अभ्यास करणारी माणसं, विचार करणारी माणसं, प्रतिभावान माणसं यांना कृतीचा मार्गही चोखाळा नाही, नुसता कृतीच्या मार्गाने त्यांनी गेलं पाहिजे. आणि त्याच्यात काही त्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच होत नाही. 75 वर्षाचा टेक अवे 75 मिनिटात काढायचा प्रयत्न साधारण केला. 55 वर्षाचा 55 वर्षाचा टेक अवे, पण 75 मिनिटं झाली. 75 होतील त्यावेळेला आपण त्यावेळी पुन्हा वेगळं बसू. करू. तर परत बोलत राहू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.